आनन्दम् आनन्दन्तुनि यज्ञानमेन कायज्ञानमिति आनन्दतीर्थमुनिवर्यम् अहन्यमानन्दं पृथिव्याः मेरुवर्गन्तिः सुतनं जन्मः आदिपूर्वो देवता आसनडुध्यर्थे जपे विनियोगः अवम् ऋत्वया धृता लोकादिवित्वं विष्णुना धृता त्वं जदारेवं देवी पवित्रं कुरुजासनम् अपसत्पन्तु ते भूतायि भूता भूसंस्थिताः ये भूता विघ्नकर्तारः ये नश्यन्ति भूतप्रेतपिशाचाये ये चान्ये भूमिभारकाः तेषामभ्यविरोधेन पूजाकर्मसमारभे निरस्तपरा वसुः इदमहमनुभावसोः स्वतमे सीदामि प्रणवस्य परब्रह्मर्षिः देवी गायत्रीच्छन्दः परमात्मा देवता प्राणायामे विनियोगः ॐ भूः ॐ भुवः ॐ सुवः ॐ महः ॐ भुवः ॐ भुवः ॐ सत्यं ॐ दत्ताय दुर्वेन्द्रं भद्वो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओमाप्रोज्योति रसो मृदङ्गं भवेद्भवस्मरो गङ्गाद्याः सर्वतीर्थाभिमानि देवताः ताः सर्वाः सन्निहिताः सन्तो अस्मिन् जले गङ्गे च यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जले कुरुसन्निधिं कुरु पूर्वोच्चरित एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यजितौ अस्मदार्पि शुभपुण्यजितौ अस्मदारिपूर्णं श्रीमन्मध्वाचार्याणां लक्ष्मणमध्यनिवासी वासुदेवगङ्गणप्रतिन्दानिरुद्ध पितरोत्यादि अनन्त अवतारात्मक माङ्गल्यमूर्ति श्री मध्वपद श्री गोपालकृष्णप्रेरणया गोपालकृष्णप्रेरणं वन्यन्तान्तर्गत वामनरूपी परमात्मा प्रेरणया वामनरूपी परमात्मा प्रीत्यर्थं लक्ष्मीनारायणप्रेरणया अद्य दिवसे मलीन्द्रान्तर्गत वामनपूजा पुरस्सरः विशेषतः ॐ सर्वसंपत् सर्वसंपत् अभिवृद्ध्यर्थं वृष्टिपुष्ट्यादिसिद्ध्यर्थं मलीन्द्रान्तर्गत वामनपूजा पुरस्सर ॐ दीपमध्ये धान्यमध्ये ॐ धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी पूजार्थं च कर्म करिष्ये ॐ देवी किं वाचः वजयेन्द्रदेवहस्तादिधर्मो वदन्ति सानो अन्द्रे समोद्यं दुहानाधेनुर्वागस्मान् पुष्पदयितो तदेव लग्नं सुदिनं तदेव नानाबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीः प्रदेते अङ्ग्रेयं स्मरामि सुमुहूर्तमस्तु सुप्रदीक्षितमस्तु उत्तरे कर्मण्यविघ्नमस्तु श्रीविघ्नेन प्रतिमाप्तये आदौ गुरुगणेशां प्रार्थयिष्ये गुरवे नमः पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमदानुगाः वैष्णवाः विष्णुतया तान्नमस्ते गुरून् नमः श्रीगुरुभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि अनुज्ञां देहि रक्ताम्बरो रक्ततलो रक्तमध्यानुलेपनः महोदरो गजमुखः पाशदन्ताङ्कनाभये बिभ्रध्येयो विघ्नहरः रामदत्वरयाख्यम् ॐ गणपत्यन्तर्गत प्राणस्थविश्वम्भराय नमः प्रार्थनां समर्पयामि शङ्खपूजाख्यं कर्म करिष्ये तुम्बुरा सागरोत्पन्नो विष्णुना विकृतकरे अविधस्सर्वदेवैश्च पाञ्चजन्यनमोऽस्तुते दर्शनादेव कण्ठस्य किं पुनस्पर्शने कृते विलयं यान्ति पापानि तमस्सूर्योदये यथा नत्वा शङ्खं करेत् कृत्वा मन्त्रेणानेन वैष्णवः यस्तापयति गोविन्दं तस्य पुण्यमनन्तरम् अमृतीकरणार्थं धेनुमुद्रां पवित्रीकरणार्थं शङ्खमुद्रां विपदर्श्य ॐ नमो नारायणाय ॐ शङ्खं चन्द्रार्कदैवत्यं मध्ये वरुणदैवतं पृष्ठे प्रजापतिर्वेद अग्रे गङ्गा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि वासुदेवस्यजाज्ञया शङ्खे तिष्ठन्ति विप्रयन्त्र तस्मात् शङ्खं प्रपूजयेत् पवित्रः पवित्रो वा सर्वावस्थात्मतोऽपिव यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभास्याभ्यन्तरकृतिः पुण्डरीकाक्षाय नमः पुण्डरीकाक्षाय नमः तज्जलं विसर्ज्य पुनर्जलं पूरयित्वा गन्धपुष्पाक्षता निक्षिप्य दीपप्रज्वालनाख्यं कर्म करिष्ये एवम् अग्ने एव शीतं यज्ञस्यादेवं विस्मृतं होतारं भस्मदातामं
द्वारपालदेवताभ्यो नमः पीठपूजाख्यं कर्म करिष्यामः परदेवतायै नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः सर्वगुरुभ्यो नमः गरुडाय नमः वेदव्यासाय नमः दुर्गायै नमः सरस्वत्यै नमः धर्माय नमः ज्ञानाय नमः वैराग्याय नमः ऐश्वर्याय नमः अधर्माय नमः अज्ञानाय नमः अवैराग्याय नमः अनैश्वर्याय नमः परमपुरुषाय नमः आधाररूपिण्ये शक्त्यै नमः कूर्माय नमः अनन्ताय नमः पृथिव्यै नमः क्षीरसागराय नमः श्वेतद्वीपाय नमः महते दिव्यरत्नमण्डपाय नमः मम पद्माय नमः अं अर्कमण्डलाय नमः उं सोममण्डलाय नमः मम मन्निमण्डलाय नमः सं सत्त्वाभिमानिन्ये श्रियै नमः नं रजोभिमानिन्ये भूम्यै नमः तं तमोभिमानिन्ये दुर्गायै नमः आत्मने नमः अन्तरात्मने नमः परमात्मने नमः ज्ञानात्मने नमः विमलायै नमः उत्कर्षण्यै नमः ज्ञानायै नमः प्रियायै नमः योगायै नमः प्रकृति नमः सत्यायै नमः अनुग्रहायै नमः भगवतः श्रीलक्ष्मीनारायणस्य योगपीठात्मने नमः योगपीठं कल्पयामि प्रसीद भगवन्ना गच्छागच्छानन्दं दर्शयितं सपरिवारं बलीन्द्रान्तर्गत वामनरूपी परमात्मानं धान्यमध्ये लक्ष्मीनारायणं पूजार्थं तत्रागच्छागच्छ चन्द्रमण् अग्निमण्डलात् तत्रागच्छागच्छ अवाहयिष्ये अवाहयामि अवाहितो भव संस्थापितो भव सन्निहितो भव सन्निधो भव सन्मुखो भव अवरुन्धितो भव सुप्रसन्नो भव व्याप्तो भव क्षमस्व क्षमस्व अन्तर्यावृतिः देवी गायत्र्यै छन्दः परमात्मा देवद विद्धोल्काय हृदयाय नमः महोल्काय शिखरे स्वाहा विदोल्काय वीराय भजाय सहस्रोल्काय पुत्राय हृदय उद्यद्भासमाभासः निदानदैरदे लक्ष्मीधराभ्यामाट्ये प्रहासमूर्तिगणमध्यगः ब्रह्मवाजिषुमागीश विवेशक्रादिगैरपि सेव्यमानोऽधिगमभक्त्यादित्यनिषेधशक्तिमान् मूर्तयोष्टामपि ज्ञेयाश्चक्रडङ्कमराभयै युक्ताः प्रदीपवर्णाश्च सर्वाभरणभूषिताः बिम्बोऽसि प्रतिबिम्बोऽग्ने तव यद्गिरिजान्तरं स्वामिन् निर्दोषमद्दोषं विरेचय नमोऽस्तुते ॐ ॐ नमो नारायणाय नमो 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 वामनान्तर्गत अजीन्द्रान्तर्गत वामनरूपी परमात्मने नमः ॐ श्री क्षोणी च दयाधर्म भगवत्यन्नदेवता आनन्दाचरतिश्रेष्ठा बलीन्द्रनमशक्तयः वामनरूपी परमात्मने नमः ॐ वां वामनाय नमः भूर्भुवस्वः वामनम् अवाहयामि स्थापयामि पूजयामि एवम् ॐ ब्रह्मा ऋषिः गायत्री छन्दः ब्रह्मा ऋषिः गायत्री छन्दः ॐ श्रीदेवता रामदयाय श्रीं शिवदेवता श्रीं शिवाय स्वयं योगाय सहस्राय औषेयवदना अरविन्दनेत्रां पद्मप्रयाभयवद्यतपद्महस्ताम् उद्यज्जरारकसदृढे परमाङ्गसंस्थां ध्याये द्वितीशतपादेकां ॐ श्रीं 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 महालक्ष्मी नमः धान्यमध्ये दीपमध्ये पूजार्थं महालक्ष्मीम् आवाहयामि सक्तोमिवतिदागणागणन्तो यत्प्रथिरा वनासावाचमपुरात अत्रासहायसत्यानि जानते भद्रेशातां लक्ष्मीर्विहितादीपाति धान्यमध्ये दीपमध्ये महालक्ष्मीम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि धनावाहनादि सर्वोपचारपूजां नवशक्तिपूजाख्यं कर्म करिष्ये ॐ श्रियै नमः ॐ क्षोण्यै नमः अयायै नमः खम्बायै नमः भगवत्यै नमः अन्नदेवतायै नमः आनन्दायै नमः रत्यै नमः श्रेष्ठायै नमः नवशक्तिपूजां समर्पयामि अस्य श्री कवीन्द्रमन्त्रस्य शुक्रऋषिः अनुष्ठुप्छन्दः
ध्यायेत् बलीन्द्रं जगदेकनाथं मुक्ताफलालङ्कृतसर्वगात्रं नक्षत्रनाथं भुवनाढ्यवस्त्रं प्रियं मुरारेः करवालहस्तम् ॐ बलीन्द्राय भगवते विष्णुभक्ताय दैत्यपतये योगसिंहासनस्थाय नमः। ॐ बलीन्द्राय भगवते विष्णुभक्ताय दैत्यपतये योगसिंहासनस्थिताय 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 नमः। बलीन्द्रान्तर्गत वामनरूपी परमात्मानं आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ॐ विश्वतमो गत्वात्यातिष्ठद्दशान्तां स्वामी जगदाम्नाः यावत् पूजार्थाः यावत् संवेदिभावेन पुत्तिकामध्ये ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। अर्घ्यं समर्पयामि। द्वादशनाम पूजाख्यं कर्म करिष्ये। बलीन्द्राय नमः, जगदेकनाथाय नमः, मुक्ताफलालङ्कृताय नमः, नक्षत्रनाथाय नमः, भुवनार्घ्यवस्त्राय नमः, पुराणं प्रियाय नमः, ॐ पदवारहस्ताय नमः, भगवते नमः, विष्णुभक्ताय नमः, दैत्यपतये नमः, योगसिंहासनस्थिताय नमः, वैराज सपरिवाराय नमः। ॐ गन्धद्वारं ईश्वरीं सर्वभूतानां नामिहोपत्वयेष्यं गन्धपुष्पाक्षतान् समर्पयामि। ॐ आमपूजार्थं कर्मयिष्ये। परमपुरुषाय नमः, हराय नमः, उद्धोल्काय नमः, महोल्काय नमः, विरोल्काय नमः, यूल्काय नमः, सहस्रोल्काय नमः, वासुदेवाय नमः, आयाय नमः, संकर्षणाय नमः, जयाय नमः, प्रद्युम्नाय नमः, कृत्यै नमः, निरुद्धाय नमः, शान्त्यै नमः, विश्वाय नमः, तेजसाय नमः, राज्याय नमः, ध्येयाय नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविन्दाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, वेदाय नमः, श्रीकृष्णाय नमः, मत्स्याय नमः, कूर्माय नमः, वराहाय नमः, नरसिंहाय नमः, वामनाय नमः, भार्गवाय नमः, रामचन्द्राय नमः, कृष्णाय नमः, बुद्धाय नमः, कल्पिने नमः, अनन्ताय नमः, विश्वरूपाय नमः, अनन्ताय नमः, ब्रह्मणे नमः, वायवे नमः, ईशानाय नमः, करुणाय नमः, वारुण्ये नमः, गायत्र्ये नमः, भारत्ये नमः, गिरिजाय नमः, सौपर्णे नमः, इन्द्राय नमः, अग्नये नमः, निरुदये नमः, वरुणाय नमः, वायवे नमः, कुबेराय नमः, ईशानाय नमः, आपनपूजां समर्पयामि। महालक्ष्मी नमः, कमलायै नमः, पद्मासनायै नमः, ॐ सिंहचन्द्रिकायै नमः, अनघायै नमः, पीताम्बरधारण्ये नमः, दिव्यगन्धानलेपनायै नमः, स्वरूपायै नमः, रत्नदीप्तायै नमः, वाञ्छितार्थप्रदायिन्यै नमः, नारायण्यै नमः, अम्बुग्रीवायै नमः, हरिप्रियायै नमः, शुभदायै नमः, लोकमात्रे नमः, दैत्यदर्पापहारिण्यै नमः, सुरासुरपूजितायै नमः, श्रीमहालक्ष्मी नमः। सप्तोमितिकामनग्रन्थो यत्प्रतीरानाथावारमज्ञाता अत्रासकाय सर्वाणि जानते भद्रे जातां लक्ष्मी देवादि
फलीन्द्रान्तर्गत वामतरूपी परमात्मने नमः लक्ष्मीनारायणाय नमः रूपः वनस्पतिर्गोत्सन्नो गन्धाढ्योरुपोषणः आग्रयस्कृतवदीवानां रूपोऽयं तदरक्ष्यत ज्योतिः शुक्लच्चरेजश्च लोकानां ज्योतिः शुक्लच्चरेजश्च देवानां तनव्यः प्रभाकरो महातेजः रूपोऽयं तदरक्ष्यतं रूपमात्रायामि रूपं दर्शयामि त्वं निवेद्याते त्वं देवत्यत्वा वामरूपी परमात्मने लक्ष्मीनारायणाय नमः मुक्तुपसज्जाय परमेवला महानैवेद्यं निवेदयामि महानैवेद्यं निवेदयामि प्राणाय स्वाहा प्रद्युम्नाय नमो नमः अपानाय स्वाहा गरुडाय नमो नमः ध्यानाय स्वाहा संरक्षणाय नमो नमः उदानाय स्वाहा वासुदेवाय नमो नमः समानाय स्वाहा नारायणाय नमो नमः यावां प्रसामति मध्यष्टीना सोपधावति अयाता यज्ञमी नित्यता ॐ नमो नारायणाय ॐ वामनाय नमः फलीन्द्रान्तर्गत भारती रमणमुख्यप्राणान्तर्गत वामनरूपी परमात्मने नमः सदस्मात्महानैवेद्यं नमगदां पुरन्दरयामि सुवर्णमुक्तं वरास्यामि नैवेद्यं सर्जयामि ध्रुवं गन्धानाथं परमं पदं तदा पश्यन्ति सूरयः विनीते भजक्षुरादागम्
नमः प्रार्थनां समर्पयामि बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानववन्दिता इन्द्रस्थाने समासीन विष्णुसान्निध्यतो भव बलीन्द्रान्तर्गत वामनरूपी परमात्मने नमः प्रार्थनां समर्पयामि एवं नमो अनन्ताय सहस्रनाम्येपुराय षट्पदे सहस्रकोटिप्रभातने नमः नमो ब्रह्मण्यदेवाय ओ ब्राह्मणैताय जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः बलीन्द्रान्तर्गत वामनरूपी परमात्मने नमः महालक्ष्मी प्रार्थनां समर्पयामि बलीन्द्रपूजा पुरस्सर धान्यलक्ष्मी फललक्ष्मी पूजाख्येन कर्मणा बलीन्द्रान्तर्गत भारतीरमणमुख्यप्राणान्तर्गत वामनरूपी परमात्मा प्रियदा श्रीकृष्ण अच्युताय नमः अनन्ताय नमः गोविन्दाय नमः नारायणाय नमः यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतये बालं विष्णुर्मे परमस्तुहतु ॐ अवाहितदेवताभ्यो नमः यथास्थानम् उद्वासयामि. ഇന്ന് ഇപ്പോൾ ചെയ്ത പൂജയുടെ വിഷയം ശരിക്ക് 3 ഭഗവാന്മാരെ ഇന്ന് സ്മരിക്കേണ്ടതായിട്ടുള്ള ദിവസമാണ്. ഒന്ന് നരക ചതുർദശി ദിവസം നരകാസുരനെ വധിച്ച സത്യഭാമ സമേതമായിട്ടുള്ള ശ്രീകൃഷ്ണനെ സ്മരിക്കേണ്ടതാണ്. രണ്ടാമത്തെ ശ്രീരാമൻ തന്നെ ആശ്വയുജമാസ ഒരു ശുക്ലപക്ഷ വിജയദശമി ദിവസം ശരിക്ക് രാവണനെ വധിച്ച് ജയഭേരി ചെയ്തിട്ട് എന്നിട്ട് ആശ്വയുജമാസ കൃഷ്ണപക്ഷ ചതുർദശി ദിവസം അയോധ്യയിലേക്ക് വന്ന് ഒരു സന്തോഷ ആഘോഷം ചെയ്ത ദിവസമാണ് നരക ചതുർദശി ദിവസമാണ്. അതുകൊണ്ട് സീത ലക്ഷ്മണ സമേതമായിട്ട് ശ്രീരാമചന്ദ്രനെ സ്മരിക്കേണ്ടതായിട്ടുള്ള ഒരു ദിവസം. കൂടാണ്ട് ബലിചക്രവർത്തി അഹങ്കാരം നമുക്ക് ഒരു താത്താൻ വേണ്ടിയിട്ട് വാമനരൂപി ഭഗവാൻ ശരിക്കും അങ്ങേരുടെ അഹങ്കാരങ്ങളൊക്കെ താത്തി പാതാള ലോകത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകുന്ന സമയത്ത് ബലിചക്രവർത്തി ഒരു വരം ചോദിച്ചു എന്ന എനിക്ക് ഒന്നുകൂടി ഒരു പ്രജകളെ കാണാൻ വേണ്ടിയിട്ട് എനിക്ക് ഒന്ന് വിടണം പറയുമ്പോൾ വാമനൻ തന്നെ ഒരു പ്രജകളെ കാണാൻ വേണ്ടിയിട്ട് ശുക്ലപക്ഷ ഈ ആശ്വയുജമാസ കാർത്തിക മാസ ശുക്ലപക്ഷ പ്രതിപത്ത് ദിവസമാണ് ഒരു ബലീന്ദ്രനെ കൊണ്ടുവന്ന ദിവസമാണ്. ആ ദിവസങ്ങളിൽ ബലീന്ദ്രാന്തർഗത വാമനരൂപി ഭഗവാനെ ആരാധിച്ച് കഴിഞ്ഞാൽ ലോകത്തിൽ സസ്യസമൃദ്ധി ധാന്യവൃദ്ധി ഇതൊക്കെ ഉണ്ടാവൂ. അതുകൊണ്ടാണ് ബലീന്ദ്രാന്തർഗത വാമനരൂപി ഭഗവാനെ ആരാധിക്കേണ്ടതാണ് ശാസ്ത്രത്തിൻ്റെ നിയമം. അതുകൊണ്ട് 3 ഭഗവാന്മാരെ സത്യഭാമ സമേതമായിട്ടുള്ള കൃഷ്ണനെ സ്മരിക്കേണ്ടതാണ്, സീതാലക്ഷ്മണ സമേതമായിട്ടുള്ള ശ്രീരാമചന്ദ്രനെ സ്മരിക്കേണ്ടതാണ്. കൂടാണ്ട് ബലീന്ദ്രാന്തർഗത വാമനരൂപി ഭഗവാനെ ഈ ദിവസം സ്മരിക്കേണ്ടതാണ്. ഇനി ഒരു 4ാമത്തെ ഒരു വിഷയം, ധാന്യലക്ഷ്മി ധനലക്ഷ്മി ഒരു പൂജ നടത്തുന്നുണ്ട്. അതിൻ്റെ ഐതിഹ്യം എന്താണെന്ന് വെച്ചാൽ നമ്മുടെ ഒരു സങ്കല്പമുണ്ട്. ഈ ആഷാഢ കൃഷ്ണ ശയനി ഏകാദശി എന്ന് പറഞ്ഞിട്ടുള്ള ഒരു ദിവസമുണ്ട്. അത് ഏകദേശം നമുക്ക് ജൂൺ ഒരു 15 ആ സമയത്തൊക്കെ വരാറുണ്ട്. ആ ദിവസം ഭഗവാൻ ലക്ഷ്മിയോടുകൂടി കിടക്കും, ഒരു നിദ്ര കിടക്കാൻ പോവാന്ന്. അപ്പോൾ എന്നിട്ട് ഒരു ഭഗവാൻ എണിക്കുന്നത് എപ്പോഴാന്ന് വെച്ചാൽ 4 മാസം കിടന്ന് 4ാമത്തെ മാസത്തിലാണ് ഭഗവാൻ എണിക്കാറുണ്ട്. അതാണ് വരാൻ പോകുന്ന കാർത്തിക മാസ ശുക്ലപക്ഷ ശരിക്ക് ദ്വാദശി ദിവസം, അതിന് ഉത്ഥാനദ്വാദശി എന്ന് പറയാറുണ്ട്, ഭഗവാൻ എണിക്കുന്ന ദിവസം. അതിനു മുമ്പ് ശരിക്ക് ഭാര്യയാണ് എണിക്കേണ്ടത്. അപ്പോൾ ഭാര്യ എപ്പോഴാണ് എണിക്കുന്നതെന്ന് വെച്ചാൽ ആശ്വയുജ മാസ കൃഷ്ണപക്ഷ ദ്വാദശി ദിവസത്തിൽ, ദ്വാദശി എന്ന് വെച്ചാൽ മിനിയാന്ന്, ദ്വാദശി ദിവസം ഉണരും, എണിക്കുന്നില്ല, എണിക്കുന്ന ദിവസം ഉണർന്ന് എണിക്കുന്ന ദിവസമാണ് ചതുർദശി. ഇന്നത്തെ ദിവസമാണ് എണിക്കുന്ന ദിവസം. അപ്പോൾ എണിറ്റ ഉടനെ ലോകത്തിൽ എല്ലാ ആൾക്കാരും ഒരു ധനലക്ഷ്മി ധാന്യലക്ഷ്മി ലക്ഷ്മിയുടെ പൂജ ചെയ്യേണ്ടതാണ് ഒരു ശാസ്ത്രത്തിൻ്റെ ഒരു നിയമമാണ്. അതുകൊണ്ടാണ് ഇന്നത്തെ ദിവസം
ഒരു നരക ചതുർദശി ദിവസം എല്ലാവർക്കും സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടി, അലക്ഷ്മി നിവൃത്തിയായിട്ട് മഹാലക്ഷ്മി പ്രാപ്തിയായി എന്ന് പറഞ്ഞിട്ടുള്ള ഒരു സങ്കല്പമാണെങ്കിലും ഒരു മഹാലക്ഷ്മി ഭർത്താവ് എണിക്കുന്ന മുമ്പായിട്ട് എണിക്കുന്ന ദിവസം തന്നെയാണ് കൃഷ്ണചതുർദശി ദിവസം, ഇന്നത്തെ ദിവസമാണ് എന്ന് പറയുന്ന വിഷയം. അതുകൊണ്ടാണ് ധാന്യലക്ഷ്മി ധനലക്ഷ്മി പൂജ ചെയ്യേണ്ടതാണ്. കൂടാണ്ട് ഈ മഹാലക്ഷ്മിയുടെ സാന്നിധ്യങ്ങളൊക്കെ സാധാരണ പൂജാമുറി, അടുക്കള, അത് കൂടാണ്ട് ഊഞ്ഞാലുള്ള പ്രദേശം, കൂടാണ്ട് ഒരു ധന ശേഖരിക്കുന്ന പ്രദേശം, ധാന്യങ്ങളൊക്കെ ശേഖരിക്കുന്ന പ്രദേശം, ഓഫീസ്, പിന്നെ ഒരു മുറി, ഇതൊക്കെ ഈ പ്രദേശങ്ങളൊക്കെ ഉണ്ടാവുന്ന. അതുകൊണ്ടാണ് ഈ ലക്ഷ്മിയെ ഒന്ന് വിളക്കിൽ ആവാഹിച്ച് പൂജിച്ച് അവിടേക്ക് നമുക്ക് കൊണ്ടുപോയി ആ ഒരു വിളക്ക് കാണിക്കേണ്ടതാണ് ശാസ്ത്രത്തിൻ്റെ നിയമം. അതുകൊണ്ടാണ് ഇനി നമുക്ക് ചെയ്യാൻ പോകുന്ന ഒരു പൂജ എന്ന് പറയുന്നത് ഈ ഒരു പൂജ ചെയ്ത വിളക്ക് തന്നെ എല്ലാ സ്ഥലത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോയിട്ട് മഹാലക്ഷ്മിയുടെ സാന്നിധ്യം വരട്ടെ എന്ന് പറഞ്ഞിട്ടാണ് ആ സങ്കല്പം കൊണ്ട് പൂജ ചെയ്യുക. ഇതുകൊണ്ട് ലോകത്തിലുള്ള എല്ലാവർക്കും ഒരു മംഗളമാവട്ടെ എന്ന് പറഞ്ഞിട്ട് എൻ്റെ വാക്ക് നിർത്തുന്നു. നമസ്കാരം. हिरण्यवर्णामिति पञ्चदशस्य सूक्तस्य आनन्दकर्दमचक्लीतेन्द्रिरासुतारषयः आत्यादित्रो नृत्यमः चतुर्थीयबृहते पञ्चमी चतुर्थौ ततोष्टावनुष्टवः